भरपूर असे प्लॅन्स केलेले रॅप, पहिलं रॅप का होईल, पहिलं रॅप का होणार. मग आता फायनली मला असं वाटतं जे मला आवडलं आहे ते मला ते सपने म्हणून आहे, जे मला ड्रीम्सवरती लिहिलं आहे ते आता फायनल करतो आहे मी. माझं पहिलं रॅप सॉन्ग ते असणार. खूप छोटं बनवलं आहे हे, कारण माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि मला तो फेल घालवायचा नाही आहे. मोठं बनवून काहीतरी आतमध्ये घुसवून काहीतरी लिरिक्स टाकून. तर माझं प्लॅनिंग असं आहे की माईक पुरतेच जागा साऊंड प्रूफिंग करायची. फक्त बॉक्सला मी साऊंड प्रूफिंग करणार आहे. आणि आता माझा फोम नाही आहे, मग फोमच्या रिलेटेड वापरणार आहे आपण उशी. हे पण तेच काम करतं जे फोम काम करतं. हा आहे माझा साऊंड बॉक्स. तुम्ही बघा हे टेबलला मी कसं मॅनेज केलं आहे. टेबलला तिन्ही बाजूने उशी लावली आहेत, खाली एक जाडी उशी आहे. मागे कवर करण्यासाठी मग छोटे छोटे कुठे गॅप असतील कॉर्नर बिनरला ते कवर करण्यासाठी मोठी चादर टाकली आहे. हे एक्झॅक्टली काय भरपूर लोकांना समजलं नसणार असं काय केलं आहे मी. ॲक्च्युअल असा प्रोडक्ट जर विकत घ्यायला गेला बॉक्स, रेकॉर्डिंग बॉक्स, तर कसा दिसतो तर दाखवतो तुम्हाला. असा दिसतो ॲक्च्युली बॉक्स आणि याची प्राईज आहे 9,929, म्हणजे ऑलमोस्ट 10,000 पकडून झाला. फक्त 10,000चा हा स्पंजचा बॉक्स. तर आणि अशा प्रकारे बोललं जातं. आणि हा आहे 10,000पर्यंत. तर समजा 10,000चा खर्च करायचा असलं असतं तर मग मी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्डिंग केलं होतं. तेवढं मला परवडलं असतं, कारण ते मला एक गाणं मला ते 6,000मध्ये रेकॉर्ड करून देत होते. आणि विचार हा नाही आहे की का असं तडजोड करायची, का असं चादर बिदर लावून करायचं. विषय असा होता की जेव्हा तुम्ही शिकताय, एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करताय, ट्राय करताय, तर माझं म्हणणं असं आहे की तो पूर्णपणे असा ट्राय करा की तुम्हाला तुमची कॅपेबिलिटी किती आहे, कॅपॅसिटी किती आहे ते समजणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामधलं तुम्हाला काय दाखवत नाही मी कसं रेकॉर्ड करतो आहे, काय करतो आहे, कारण ह्याच्या मी आतमध्ये जाणार तर साहजिक तुम्हाला मी दिसणार तर नाहीच आहे. रेकॉर्डिंग कंप्लीट झाली आहे, खूप सारे लेयर्स बनले आहेत. तरी जेमतेम 1 मिनिटाचंच गाणं आहे, तरी कसं कसं केलं आहे. ह्या गाण्यासाठी किती ट्रायल दिले असणार याची काहीच गिनती नाही. तर फायनली आज तो दिवस आला आहे ज्यात मी आज म्युझिक व्हिडिओ बनवणार आहे. गेले 2 दिवस सेटअप करतो आहे बेस्ट करायला की काय बेस्ट होईल, काय बेस्ट होईल. मला जिथे मी तर काम करतो 10x10चा एरिया आहे. तर 10x10च्या एरियामध्ये म्युझिक व्हिडिओ बनणं कठीण, पॉसिबलच नाही. तरी मी थोडासा जुगाड केला आता ह्याच्यामध्ये. मी असं थीम क्रिएट केली, विचार केला की सॉन्ग हे सॅड सॉन्ग आहे, तर मला असं वाटलं की थोडं फिल्म डार्क दे. जसं फॉर एक्झाम्पल मी आत्ता तुम्ही जी फ्रेम बघताय, जसं की बॅकग्राऊंड डार्क आहे, समोर फक्त लाईट आहे चेहरा, तसंच थोडं काहीतरी सिनेमॅटिक लाईट देऊन करणार. कारण ह्या लाईनमध्ये मी खूप पहिल्यापासून आहे, तर थोडंसं नॉलेज आहे याबद्दल की कसा व्हिडिओ क्रिएट करता येईल काय. तुम्हाला दाखवतो सेटअप मी कसं बनवलं आहे. तो LC500 कॅमेरा मी इथं ठेवला आहे. डायरेक्टर कॅमेऱ्यापासून कोण नाही आहे, जो आहे तुम्हीच आहे. तर मला चालू करा, मलाच कट करा, धावपळ आहे. ठीक आहे, तुम्ही असं बोलू शकता असं जुगाडू प्रोडक्शन असं नाव ठेवलं पाहिजे मला असं वाटतं. आणि हा व्हिडिओ त्यांच्याकडे पण चांगला बनेल, जे जागा कमी आहे, इक्विपमेंट नाही आहे. तर माझ्याकडे हा त्यांच्याकडे एक चांगला व्हिडिओ होईल जर त्याने असा विचार केला की एवढ्या याच्यामध्ये कसा व्हिडिओ बनवायचा. तर हाच तो व्हिडिओ हाच बघायला आणि फायनल आउटपुट पण बघा. मला असं वाटलं की जास्त मेहनत गाणं बनवण्यामध्ये असेल, पण गाण्यापेक्षा जास्त तर मला असं वाटतं मेहनत ॲक्ट स्टाईल वर करावं लागणार आहे. सेटअप 1मध्ये शूट करून झालं आहे, थोडंफार ठीकठाक आहे. आता विचार करतो सेटअप 2 थोडासा वेगळ्या अँगलनेच ट्राय करायचा.
हा होता माझा सेटअप. माहिती ते लावलाय. परफेक्ट तोच लुक आहे तुम्हाला पाहिजे. औकात से बड़े मेरे सपने, रूठ गए सारे मेरे अपने, हौसले भी लगे हैं तुमने, क्योंकि औकात से बड़े मेरे सपने. फायनली 2 वेगळे लुक शूट केले आहेत. 2 कटमध्ये सॉन्ग आहे. ॲक्ट वाईज मी एवढा हॅपी नाही आहे. व्हिडिओसाठी एफर्ट्स दिले आहेत क्रिएटिव्ह वाईज, कारण साहजिक एकटाच आहे, मी स्वतःच करतो आहे. मग उमेश दिसतं होणारच, कुठेतरी कमी पडेलच मी. आणि हा आहे माझा लुक. नॉर्मली मी या लुकमध्येच काम करतो. L3च्या मागे लाईट लावली आहे आणि आता मी एडिटिंगवर स्टार्ट करेन. आज आहे 3rd दिवस. शूटिंग झाली, एडिटिंग पण ऑलमोस्ट झाली. ती तुम्हाला दाखवली नाही कारण खूप लेंदी प्रोसिजर असते. आणि काल रात्रीच ना मी छोटासा एक सीन माझ्या गाण्याचा तो डार्कमध्ये शूट केला होता, तो मी अपलोड केला. पण सॅड न्यूज अशी आहे, कोणाला फरकच नाही पडला. खूप असं शॉकिंग वाटलं. आणि आता परत टेन्शन आलं आहे की फायनली व्हिडिओ जेव्हा टाकेन, छोट्याशाला काहीच रिएक्शन नाही आलं, मोठ्या व्हिडिओ मला वाटलं बघणार पण नाहीत. तर आज मी रिव्ह्यू करतो आहे माझ्या सॉन्गला बरोबर 1 महिन्यानंतर. काही हदपर्यंत चांगला आहे, काही वाईट आहे, पण ठीक आहे. थोडंसं मोटिवेशनल भेटतं सगळ्या गोष्टीतून. हे दिसतं आहे सुलतान नेशन. हे माझे सर आहेत ज्यांनी मला रॅप शिकवलं. कारण जेव्हा मी शिकत होतो रॅप त्यांच्याकडे, तेव्हा मी सगळ्यात वीक स्टुडंट होतो रॅप शिकण्यामध्ये. कारण बाकीचे ऑल ओव्हर इंडियामधून जे लोक शिकत होती, क्लासेस करत होती, तर तेव्हा ते लोक खूप फास्ट रॅप करायचे, फटाफट रॅप लिहायचे आणि मला काहीच यायचं नव्हतं. मला असं खूप टाईम लागायचा एक लिहायला वगैरे. तर त्यांनी मेसेज केला की चांगला आहे, तर बरं वाटतं. तर बाकी सगळे फॅमिली कमेंट आहेत, असं अननोनवाला कोण नाही आहे. हे सगळे जे फॅमिली मेंबर्स आहेत, मित्र आहेत. हे अजय जोशी आहे. अजय जोशी हा तो पर्सन आहे ज्याने मला तो कॉन्फिडन्स आणून दिला की भाई का कुछ टेंशन मत ले, तू गाना गा, रॅप कर, आगे के आगे देख लेंगे. कारण एक सर्टन टाईम असतो जेव्हा तुमची ही फील्ड नसते गाणं गाण्याची, रॅप करण्याची, म्युझिकच्या इंडस्ट्रीमध्ये तुमची फील्ड थोडी वेगळी आहे, पण तुम्हाला आवड आहे. आणि जे तुम्ही जेव्हा करायला जाता आणि तेव्हा खूप नेगेटिव्ह थॉट्स तुमच्या माइंडमध्ये असतात की अरे काय करायचं, लोक असतील, लोक बोलतील. पण त्या टायमाला अजय जोशीसारखी माणसं आहेत, तर तुम्ही विचार करता एकदा ट्राय करून बघा. तसा तो माझ्यासाठी आहे. त्याने तो मला कॉन्फिडन्स दिला की नाही तू टेन्शनमधले कर ले, आगे आगे देख लेंगे असं. आणि त्या भरोश्यावरती मी ते केलं होतं. ओके, सबस्क्रायबर पण बऱ्यापैकी ओके आहेत माझे 882. असं काही एवढी मोठा यूट्यूबर नाही आहे की मला असं सबस्क्रायबर भेटते. आणि 470 व्ह्यूज, बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे. पुन्हा भेटू एक नवीन आहेच व्हिडिओमध्ये. बाय.